come towards session 8. In session 8, we can combine increasing and decreasing function together and learn new concept maxima and minima. Okay, first turn towards maxima. Okay, suppose this is your curve, sine curve, cosine curve, or any curve of this type. Okay, and this is a point on this curve. This is the topmost point. Okay, if we see the equation of the curve is y equal to f of x. If we see this point is C. Okay, C च्या लेफ्टला h ह्या स्मॉल डिस्टन्सवरती एक पॉईंट घेऊ, त्याला म्हणू आपण C मायनस एच. इकडच्या साईडला एक पॉईंट घेऊ, तेवढ्या डिस्टन्सवरती हा पॉईंट येईल C प्लस एच. आणि आता हा जो इंटरवल तयार होईल C मायनस एच टू C प्लस एच, याला म्हणतात नेबरहुड ऑफ सी. सीच्या दोन बाजूला असलेले दोन शेजारी. ओके, मग इथनं आपण बघा परपेंडिक्युलर टाकला. ओके, इकडनंही तेवढ्या डिस्टन्सवरती परपेंडिक्युलर टाकला C मायनस एच C प्लस एचला. तर बघा फ्रॉम लेफ्ट अप टू सी फंक्शन कसं होत गेलं बघा, इन्क्रीजिंग होत गेलं. फ्रॉम लेफ्ट अप टू सी हा पॉईंट आहे आणि ह्या पॉईंटला जर आपण टँजंट काढली तर ती कशी येईल माहिती आहे ना, इट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. कोणत्या पॉईंटला, याला. आणि मग इने केलेला एक्स ॲक्सिसची अँगल किती आहे, 0 किंवा 180 डिग्री आहे. आणि मग टॅन झिरोची किंमत काय आहे, 0 आहे. आणि टॅन म्हणजेच काय आहे, स्लोप आहे. टॅन थिटा म्हणजेच काय आहे, स्लोप आहे. कुणाचा, या लाईनच्या. कुठल्या पॉईंटला, हा. आणि स्लोप दाखवण्यासाठी आपण काय वापरतो माहिती आहे ना, डेरिव्हेटिव्ह वापरतो. एफ डॅश सी इक्वल टू 0. त्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह काय येतो, 0. फ्रॉम लेफ्ट अप टू दॅट पॉईंट फंक्शन इज इन्क्रीजिंग. फिगरमध्ये दिसत आहे. ओके, आपल्या डेरिव्हेटिव्हच्या लँग्वेजमध्ये बघा, इफ आय ड्रॉ द टँजंट ॲट दिस पॉईंट. या पॉईंटला जर मी C मायनस एचला टँजंट काढली तर काय होईल बघा, इफ आय ड्रॉ द टँजंट ॲट C मायनस एच. या पॉईंटला जर मी टँजंट काढली तर ही कोणता अँगल करते माहिती आहे, थीटा. आणि हा अँगल कसा आहे, ॲक्यूट आहे, लेस दॅन 90 आहे. If I draw a tangent at any point for increasing function, it makes acute angle and therefore याची किंमत, याचा ॲक्यूट म्हटल्यावर इन्क्रीजिंग येईल. आणि इन्क्रीजिंगला डेरिव्हेटिव्ह कसा असतो माहिती आहे ना, एफ डॅश ॲट धिस पॉईंट C मायनस एच इज पॉझिटिव्ह. एफ डॅश C मायनस एच इज पॉझिटिव्ह फॉर इन्क्रीजिंग डेरिव्हेटिव्ह. त्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह काय होतो, 0 होतो, कारण ती टँजंट पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. इकडे या. फ्रॉम राईट टू सी फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग आहे. याच्या राईटला फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग आहे. मग ह्या C प्लस एचला हा त्याच्या राईटला पॉईंट आहे. आपण पुन्हा एक टँजंट काढूया आणि काय होईल बघा, ही टँजंट एक्स ॲक्सिसशी कोणता अँगल करते, ही टँजंट एक्स ॲक्सिसशी जो अँगल करते हा अँगल आहे फाय. आणि तो कसा आहे, ऑब्च्युस आहे, ग्रेटर दॅन 90 आहे. आणि ग्रेटर दॅन 90 आहे म्हटल्यावर सेकंड क्वाड्रंटमध्ये जातो. आणि म्हणून त्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह काय येईल माहिती आहे ना, निगेटिव्ह येईल. संपलं तुमचे फंक्शन. मग अशा वेळेला म्हणतात फंक्शन इज मॅक्झिमम ॲट एक्स इक्वल टू सी. कधी बघा, फंक्शन is maximum at x equal to c if पहिली कंडिशन, 3 कंडिशन आहे. इट इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट अप टू C. इट increases from
लेफ्ट अप टू सी. म्हणजेच आपल्या मॅथमॅटिक्सच्या भाषेत एफ डॅश लेफ्टला सी पेक्षा लहान पॉईंट येईल. एफ डॅश सी मायनस एच इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे ही व्हॅल्यू कशी येईल? पॉझिटिव्ह येईल. सेकंड कंडिशन, इट decreases from C to right side. C to right side. Cच्या पुढे हे फंक्शन काय होतं? डिक्रीज होतं. म्हणजे थोडक्यात एफ डॅश राईटला मोठा पॉईंट असतो. एफ डॅश सी प्लस एच लेस दॅन 0 निगेटिव्ह. आणि तिसरी कंडिशन, ॲट एक्स इक्वल टू सी त्या पॉईंटला त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0 येतो. एफ डॅश सी काय येतो? 0 येतो. याचाच अर्थ काय? दॅट इज टँजंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. इफ वी ड्रॉ द टँजंट इट पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आणि असेही डेफिनेशन याला म्हणतात फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. पहिल्या डेरिव्हेटिव्हचा उपयोग केला आहे बघा आपण. सिंपल डेफिनेशन कशी आहे? इट इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट अप टू सी अँड डिक्रीजेस टू द राईट ऑफ सी अँड ॲट एक्स इक्वल टू सी इट्स इफ वी ड्रॉ द टँजंट इट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड देअरफॉर इट्स स्लोप इज 0. स्लोप म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. पहिलाच कन्सेप्ट आपण बघितला होता ॲप्लिकेशनचा. म्हणजेच एफ डॅश सी त्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह 0 येतो. त्या पॉईंटला आपण फंक्शन मॅक्झिमम कधी बनतो? तर इट इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट अप टू सी. म्हणजेच एफ डॅश जर सीच्या लेफ्टला एखादा पॉईंट घेतला आणि त्या पॉईंटला जर आपण टँजंट काढली तर ती ॲक्यूट अँगल करते. आणि टॅन ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90 आणि लेस दॅन 90 म्हणजे पहिला क्वाड्रंट आणि टॅनची किंमत पॉझिटिव्ह असते. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह येतो. सिमिलरली राईटला जर एखादा पॉईंट घेतला त्या पॉईंटला टँजंट काढली तर ती फंक्शन डिक्रीजिंग आहे. ती ऑब्च्यूस अँगल करते म्हणजे ग्रेटर दॅन 90 आहे. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन किती आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजेच हा अँगल निगेटिव्ह आहे म्हणजे त्याचा स्लोप निगेटिव्ह आहे. म्हणजेच टँजंट एफ डॅश सी प्लस एच निगेटिव्ह आहे. तर ही तुमची डेफिनेशन सिम्पल आहे. ओके, दिस इज द डेफिनेशन ऑफ मॅक्झिमम फंक्शन. याच डेफिनेशनलाच म्हणतात फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. याला आणखी एक नाव आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट एकदम सिंपल कन्सेप्ट आहे बघा. ओके, काही शंका इथपर्यंत? बघा, मिनिमा कर्व तीच आहे. ट्विस्ट अँड ट्रप या कर्वला असतात. ओके, या पॉईंटला फंक्शन इज said to be minimum at x equal to c if पहिली कंडिशन जर त्या पॉईंटला आपण त्या कर्वला टँजंट काढली तर ती काय येते? पॅरलल टू एक्स ॲक्सिस येते. म्हणजेच एफ डॅश सी काय असतो? 0 असतो त्या पॉईंटला मिनिममला. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन बघा, फ्रॉम लेफ्ट. इथेही जर आपण एक पॉईंट घेतला, हा लेफ्टला पॉईंट घेतला. ओके, तेवढ्याच अंतरावर एच इतक्या डिस्टन्सवरती राईटलाही पॉईंट घेतला आपण. ओके, हा झाला असा सी मायनस एच, हा झाला सी प्लस एच. मग काय झालं बघा, फ्रॉम लेफ्ट अप टू सी फंक्शन कसं झालं? डिक्रीज होत गेलं. फ्रॉम लेफ्ट अप टू सी फंक्शन इज डिक्रीजिंग. फंक्शन इज डिक्रीजिंग. आणि डिक्रीजिंग असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा येतो? डेरिव्हेटिव्ह कसा येतो? डिक्रीजिंग असेल तर लेस दॅन 0 येतो. म्हणजे कसा येतो? निगेटिव्ह येतो. सीला डेरिव्हेटिव्ह 0 होतो. आणि फ्रॉम राईट टू सी, फ्रॉम राईट टू सी, सीच्या राईटला फंक्शन कसं आहे बघा? इन्क्रीजिंग आहे.
फ्रॉम राईट टू सी फंक्शन इज इन्क्रीजिंग. म्हणजेच काय, इन्क्रीजिंगला डेरिव्हेटिव्ह कसा येईल, इन्क्रीजिंग राईटला इन द नेबरहुड ऑफ सी फंक्शन कसं आहे, इन्क्रीजिंग आहे. बघा आपल्या लँग्वेजमध्ये इफ वी ड्रॉ द टँजंट, या पॉईंटला जर मी टँजंट काढली बघा तर ती कोणता अँगल करते, हा अँगल करते आणि हा अँगल कसा आहे, ऑब्च्युस आहे, म्हणजेच ग्रेटर दॅन 90 आहे. याचाच अर्थ या पॉईंटला जर आपण स्लोप काढला तर तो डेरिव्हेटिव्हच्या लँग्वेजमध्ये फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग आहे. याचा अर्थ एफ डॅश सी मायनस एच कसं आहे, निगेटिव्ह आहे. सिमिलरली इफ वी ड्रॉ द टँजंट ॲट सी प्लस एच, या पॉईंटला जर टँजंट काढली आपण तर बघा स्लोपच्या लँग्वेजमध्ये तर हा जो अँगल आहे हा अँगल कसा आहे, ॲक्यूट आहे. हा अँगल कसा आहे, ॲक्यूट आहे, म्हणजे लेस दॅन 90 आहे. आणि लेस दॅन 90 जर असेल तर या पॉईंटला तो फंक्शन कसा आहे, इन्क्रीजिंग आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. सिम्पल कन्सेप्ट. फ्रॉम लेफ्ट अप टू सी फंक्शन इज डिक्रीजिंग, म्हणजेच एफ डॅश सी मायनस एच कसा येईल, निगेटिव्ह येईल, आणि एफ डॅश सी प्लस एच पॉझिटिव्ह येईल. आणि सीला टँजंट जर काढली तर ती पॅरलल टू कशाला येते, एक्स ॲक्सिसला येते, म्हणून तिचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. तर असा हा डेफिनेशन आहे, समजायला एकदम सोपा आहे. ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे. ओके देन बघा हे तुमची कर्व आहे जनरल एनी इक्वेशनची. ओके आता हे फंक्शन या पॉईंटला बघा, या पॉईंटला हा जो पॉईंट आहे सपोज दिस पॉईंट इज ए, दिस पॉईंट इज बी, दिस पॉईंट इज सी, दिस पॉईंट इज डी. ह्याच्यात सो मेनी पॉईंट्स ॲट विच द फंक्शन इज, इथून इथपर्यंत बघा फंक्शन इन्क्रीज झालं, इथून इथपर्यंत डिक्रीज झालं. या पॉईंटला टँजंट 0 आली, पुन्हा या पॉईंटला बघा, पुन्हा या पॉईंटला बघा. असे वेगवेगळे पॉईंट्स आहेत की फंक्शन इथं इन्क्रीजिंग आहेत. तेवढ्या इंटरवल पडतं. हा मोठ्या इंटरवलमध्ये घेतलं तर आता सगळ्यात मॅक्झिमम मिनिमम आहे का, अनेक पॉईंट्स मिळतील मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यूचे छोट्या छोट्या इंटरवलमध्ये. याचा छोटा इंटरवल घेतला हा येईल, याचा हा पार्ट येईल, याचाही जवळचा पार्ट. असे जर छोटे छोटे इंटरवल घेतले तर त्यामध्ये अनेक ठिकाणी हे फंक्शन, मग त्या मॅक्झिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम म्हणजे सगळ्यात मॅक्झिमम आहे का, किंवा ही व्हॅल्यू सगळ्यात मॅक्झिमम आहे का, ही आहे का, सगळ्यात मॅक्झिमम ही आहे. अशाला म्हणतात लोकल मॅक्झिमा किंवा लोकल मिनिमा. हे लोकल मिनिमा, लोकल मॅक्झिमा और लोकल मिनिमा, बिकॉज दिस इज नॉट द हायेस्ट पॉईंट, दिस इज नॉट द हायेस्ट पॉईंट. ही कर्व इन्क्रीजिंग आहे, पुढच्या वेळी अशी पण असू शकते. मग त्यावेळेला आणखी मोठा पॉईंट मिळेल. मग तेवढ्या इंटरवल पुरता ह्या पॉईंटला फंक्शन कसं आहे, मॅक्झिमम आहे. एवढ्या इंटरवल पुरतं ह्या पॉईंटला फंक्शन कसं आहे, मिनिमा. म्हणून याला म्हणतात लोकल मॅक्झिमा और लोकल मिनिमा. ओके, लोकल मॅक्झिमा और लोकल मिनिमा. बघा कॅल्क्युलेशनसाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे ना, ती अवघड आहे. कारण तुम्हाला पहिल्यांदा पॉईंट मिळतो, स्टेशनरी पॉईंट म्हणजे सी. एफ डॅश डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तो 0 केला की तुम्हाला पॉईंट्स मिळतात एक्सच्या व्हॅल्यू. मग त्या प्रत्येक पॉईंटला सी मायनस एच, सी प्लस एच डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा. पॉझिटिव्ह आला तर इन्क्रीजिंग, निगेटिव्ह आला तर डिक्रीजिंग, आणि मग काय होतं त्याच्यानुसार ते ठरवायचं. याला वेळ लागतो. म्हणून प्युअरली कॅल्क्युलस मेथड आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. सिम्पल फंक्शन आहे बघा, अ फंक्शन. मग काय करायचं, एफ ऑफ एक्स इक्वल टू गिवन फंक्शन which is maximum or minimum, which is maximum or minimum. ओके, जे मॅक्झिमम किंवा मिनिमम दाखवायचं आहे ते एफ ऑफ एक्स असेल, एरिया असेल, व्हॅल्यूम असेल, सरफेस एरिया असेल, किंवा आणखी लाईट्स
इनकमिंग लाईटचा एरिया तुम्हाला काढायचा असेल तर हे वेगवेगळे जे फंक्शन आहेत ते मॅक्झिमम किंवा मिनिममचं जे आहे त्याला एफ ऑफ एक्स माना. ओके. नंतर फाइंड एफ डॅश एक्स आणि लगेच डबल डेरिव्हेटिव्ह पण शोधून ठेवा. एफ डबल डॅश एक्स फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह. पण एफ डॅश एक्स म्हणजेच काय, स्लोप ऑफ टँजंट असतो आणि ज्या पॉईंटला फंक्शन मॅक्झिमम किंवा मिनिमम असतं त्यावेळेला जी टँजंट असते ती पॅरलल टू काय असते, एक्स असते. मग काय करायचं, फॉर पॉईंट्स ऑफ मॅक्झिमा आर मिनिमा, मॅक्झिमा किंवा मिनिमासाठी किंवा यालाच अजून एक नाव आहे स्टेशनरी पॉईंट, स्टेशनरी पॉईंट किंवा पॉईंट ऑफ इन्फ्लेशन, वेगवेगळी नावं आहेत. फॉर पॉईंट्स ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा काय करतो आपण, पुट एफ डॅश एक्स इक्वल टू 0. म्हणजेच काय, फॉर विच असे कोणकोणते, फॉर विच पॉईंट्स ऑन एक्स ॲक्सिस सच दॅट टँजंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, असे पॉईंट शोधतो आपण. पुट एफ डॅश एक्स इक्वल टू 0 अँड फाइंड व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि त्याच्यावरनं काय करायच्या, एक्सच्या किमती शोधायच्या आणि समजा त्या व्हॅल्यू येतील ए बी अँड सो ऑन अशा या व्हॅल्यू येतील से. ओके. नंतर पुट व्हॅल्यूज ऑफ एक्स इन एफ डबल डॅश ऑफ एक्स, त्या व्हॅल्यू कुठं टाकायच्या, डबल डेरिव्हेटिव्हमध्ये टाकायच्या. ओके. आणि मग याच्या पुढे 2 केसेस येतात. केस फर्स्ट, इफ ती व्हॅल्यू टाकली एफ डबल डॅश ऑफ ए आणि व्हॅल्यू टाकल्यानंतर तुमचं जे ॲन्सर आलं ते काय आलं, पॉझिटिव्ह आलं, तर देन बघा कंडिशन, देन फंक्शन इज, डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला तर फंक्शन काय येईल, मिनिमम येईल ॲट एक्स इक्वल टू ए. फंक्शन इज मिनिमम ॲट एक्स इक्वल टू ए. आणि जर समजा केस सेकंड एफ डबल डॅश ए जर समजा ॲन्सर निगेटिव्ह आलं तर उलट्या आहे बघायच्या. देन फंक्शन इज मॅक्झिमम, देन फंक्शन इज मॅक्झिमम ॲट एक्स इक्वल टू ए. बघा डबल डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आला तर फंक्शन मिनिमम आहे आणि डबल डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह आला तर फंक्शन कसं आहे, मॅक्झिमम आहे ॲट गिवन पॉईंट ॲट एक्स इक्वल टू ए. मग काही जण पुन्हा तिसरी केस एक आहे, केस थर्ड, समजा इफ एफ डबल डॅश सी किंवा ए जर 0 आला तर, आता असा प्रॉब्लेम तुमच्या बुकमध्ये नाही पण येऊ शकतो. जर समजा डबल डेरिव्हेटिव्ह जर एखाद्या पॉईंटला 0 आला तर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फेल. ही टेस्ट काय होईल, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फेल्स. आणि मग अशा वेळेला आपल्याला वापरायची आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. देन यूज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, देन यूज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. अशा वेळेला पुन्हा पहिलीच टेस्ट पुन्हा तुम्हाला वापरायला लागते. बघा किती सिम्पल आहे. हा वर्किंग रोल पण आहे. जे किंवा मॅक्झिमम किंवा मिनिमम दाखवायचं आहे त्याला एफ ऑफ एक्स म्हणा. त्याचा सिंगल डेरिव्हेटिव्ह खरा तर डबल डेरिव्हेटिव्ह नंतर घ्यायचा असतो पण आपण दोन्ही एकाच वेळेला डेरिव्हेटिव्ह घेऊन ठेवू. नंतर आपल्याला कुठल्या पॉईंटला फंक्शन मॅक्झिमम किंवा मिनिमम आहे ते पॉईंट दिलेले नाहीत, त्याच्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह 0 करायचा. हा 0 केला की याच्यावरनं जे एक्सप्रेशन आहे ते 0 होईल, त्याच्यावरनं एक्सच्या किमती काढायच्या. समजा त्या या प्रकारच्या येतील. मग प्रत्येक एक पॉईंट घ्यायचा, व्हॅल्यू ऑफ एक्स घ्यायची आणि ती डबल डेरिव्हेटिव्हमध्ये टॅक बघायची. जर डबल डेरिव्हेटिव्हची किंमत पॉझिटिव्ह आलं तर फंक्शन मिनिमम असतं त्या पॉईंटला आणि जर डबल डेरिव्हेटिव्हची किंमत निगेटिव्ह आली तर फंक्शन मॅक्झिमम असतं त्या पॉईंटला. ओके. आणि 0 आली तर
ह्या टेस्टचा उपयोग नाही. अशा वेळेला पुन्हा आपल्याला डेफिनेशन म्हणजे पहिली डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरायला लागते. ओके. फॉर मग आपल्याला कधी कधी विचारतात फॉर मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू, फॉर मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू, त्या फंक्शनची मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू विचारली जाते. मग त्यासाठी काय करायचं, फॉर मॅक्झिमम ऑर मिनिमम व्हॅल्यू पुट एक्स इक्वल टू ए, ज्या पॉईंटला फंक्शन मॅक्झिमम किंवा मिनिमम आहे इन गिव्हन फंक्शन, दिलेल्या फंक्शनमध्ये एफ ऑफ एक्समध्ये ती किंमत टाकून द्या. तुम्हाला तुमचं ज्या पॉईंटला मॅक्झिमम आलं त्या पॉईंटला मॅक्झिमम आन्सर येईल, मिनिमम आलं त्या पॉईंटला. एकाच वेळेला दोन्ही येणार नाहीत. एकाच पॉईंटला फंक्शन इथं जसं दाखवलं तसं होणार नाही. या केसेस आहेत, ए आणि ए ऐवजी वेगवेगळे पॉईंट्स येऊ शकतात. ओके. तर अशी आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ही कॅल्क्युलेशनला एकदम सोपी आहे. याच्यामध्ये फिगरचाही भानगड नाही, काहीच नाही, एकदम फास्ट मेथड आहे. ओके. याच्यावरचे प्रॉब्लेम आपल्याला बघायचे आहेत. बघा त्याच्यावरचा प्रॉब्लेम, फाइंड मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू विचारले आहे ऑफ द फंक्शन y इक्वल टू 5x³ + 2x² - 3x, y इक्वल टू एफ ऑफ एक्स, म्हणजे एफ ऑफ एक्सची किंमत आहे. मग आपला रोल काय सांगतो, हे तुमचं दिलेलं फंक्शन आहे. ओके. y म्हणजेच एफ ऑफ एक्स म्हणजेच 5x³ + 2x² - 3x. दिस इज युअर गिवन फंक्शन, कॉल इट ॲज अ 1. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट मी वापरणार. ओके. मग वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy/dx, म्हणजेच याला म्हणतो आपण f' आणि तो काय आला, पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1, 15x², 5 3 15 प्लस 2 2 4x. ओके. मायनस 3xचा डेरिव्हेटिव्ह, 3xचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा 1 येतो, हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. ओके. अगेन डिफरन्शिएट, दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. अगेन डिफरन्शिएट, बघा तुम्हाला रूल लिहून दिला त्यानुसारच आपण चाललो आहे. दिलेला एफ ऑफ एक्स म्हणा, त्याच्यावरनं फाइंड f' आणि f''x. मग याचा डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, d²y/dx², किंवा एफ ऑफ एक्सची लँग्वेज असेल तर f''x. आणि किती आला तो माहिती आहे ना, किती आला, 30x + 4, x²चा 2x × 50, 30x, 4xचा 0, हा झाला तुमचा डबल डेरिव्हेटिव्ह. एनी ऑब्जेक्शन, इथपर्यंत काही शंका. ओके. मग आता फॉर पुढच्या पॉईंटसाठी, फॉर पॉईंट्स ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा, आपल्याला पॉईंट शोधायचे आहेत. फॉर पॉईंट्स ऑफ मॅक्झिमा ऑर मिनिमा, स्टेशनरी पॉईंट्स, काय करतो आपण, पुट f'(x) म्हणजेच कोण, dy/dx इक्वल टू 0. मग dy/dx काय आहे, dy/dx कोण आहे, दॅट इज 15x² + 4x - 3 इक्वल टू 0. सांगा याचे फॅक्टर. 15 3s याचा आणि याचा प्रॉडक्ट किती येतो, -45 येतो. ओके. मग असे दोन फॅक्टर सांगा. ॲन्सर +4 आलं पाहिजे आणि प्रॉडक्ट -45 आले पाहिजे. मग काय आलं याचे फॅक्टर्स माहिती आहे ना, मोठ्याला मिडलचं साईन द्यायचं. 15x² + 9x² -9x - 5x - 3. Am I correct? 5 9s 45. ओके. असे फॅक्टर्स. मग फर्स्ट 2 लास्ट 2, पहिल्या दोघांमध्ये काय कॉमन आहे, काय कॉमन आहे,
9 कॉमन आहे का नाही, 15 कॉमन आहे का नाही, 3x कॉमन येईल बघा. मग इथं काय येईल, 3 5 15x x स्क्वेअर प्लस 3 3 9. याच्यामध्ये फक्त निगेटिव्ह कॉमन, 5x प्लस 3 इक्वल टू 0. का निगेटिव्ह कॉमन घेतला, आतले साईन बदलले. एम आय करेक्ट. फॅक्टर कसे पाडतो, काही नाही म्हणजेच कोण आहे, 1 आहे. मग कॉमन एका ब्रॅकेटमध्ये, कॉमन एका ब्रॅकेटमध्ये, उरलेले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, 3x - 1 इक्वल टू 0. मग याच्यावरनं धिस 0 और धिस 0, 5x प्लस 3 इक्वल टू 0 और कारण प्रॉडक्ट 0 आहे मग दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही 0 असतील. अँड दिस इम्प्लाइज एक्सची किंमत काय येईल, -3/5 और एक्सची किंमत काय येईल, 1/3. मग आता एक एक पॉईंट घ्यायचा. मग पहिला पॉईंट घेऊ, ॲट एक्स इक्वल टू -3/5. कुठं टाकायची ती, डबल डेरिव्हेटिव्हमध्ये टाकायची. कोणता, फ्रॉम 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये ती किंमत टाकायची. मग बघा, इक्वल टू 30 इंटू एक्स -3/5 प्लस 4, 5 1 5 6 किती आलं, -18 प्लस 4 -18 प्लस 4 -14 म्हणजेच काय आलं, निगेटिव्ह आलं ॲन्सर. ॲन्सर कसं आलं, निगेटिव्ह आलं. डबल डेरिव्हेटिव्हची किंमत त्या पॉईंटला निगेटिव्ह आली, याचा अर्थ फंक्शन कसं आहे. अँड देअरफॉर फंक्शन इज कसं आहे, डबल डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह आला तर फंक्शन कसं आहे, मॅक्झिमम आहे. कुठल्या पॉईंटला, -3/5ला. असा हा कन्सेप्ट आहे. आणि मग जर मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली, तुम्हाला व्हॅल्यू विचारली, मग दिलेल्या फंक्शनमध्ये ही किंमत टाकून द्या. फॉर मॅक्झिमम व्हॅल्यू, इकडे लिहितोय मी, फॉर मॅक्झिमम व्हॅल्यू पुट x इक्वल टू -3/5 इन गिव्हन इक्वेशन 1. याच्यामध्ये किंमत टाकून द्या, तुम्हाला काय मिळेल बघा. अँड देअरफॉर f ऑफ -3/5 इक्वल टू 5 इंटू -3/5चा क्यूब प्लस 2 इंटू -3/5चा स्क्वेअर -3 इंटू -3/5. एम आय करेक्ट. आणि शोधा ती किंमत काय येईल बघा. मॅक्झिमम व्हॅल्यू, ओके, व्हॅल्यू मायनसचा क्यूब मायनसच येईल. ओके, 3चा क्यूब 27/5चा क्यूब 5 5 5 5 5 25 25 5 125. पण 5 मल्टिपल आहे म्हटल्यावर पुन्हा काय येईल, एक 5 कॅन्सल होईल. एम आय करेक्ट. प्लस 3चा स्क्वेअर 9 9 2s 18/25. हा मायनस प्लस 9/5. एम आय करेक्ट. एलसीएम किती आला, 25 आला. -27 ॲज इट इज, प्लस 8 ॲज इट इज. आणि याला कितीने गुणायला लागेल, पण 25 येण्यासाठी 5ने, म्हणजेच किती येईल, 45 येईल. आणि टोटल ॲन्सर किती, किती, 5 8 8 5 13 कॅरी 1 4 + 1 5 63 -27/25. आणि किती आलं तुमचं ॲन्सर बघा. जे येईल ती तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू येईल. एम आय करेक्ट. ओके. 13 - 7 63 -27. ओके, कॅरी 1 किती आलं, 36/25.
25 ही तुमची झाली मॅक्झिमम व्हॅल्यू. सिम्पल कन्सेप्ट आहे, फक्त कॅल्क्युलेशनला वेळ लागतो. तुमचा स्पीड चांगला असेल तर कमी वेळात कवर होईल. ओके, आपण पहिला प्रॉब्लेम बघतो आहे म्हणून डिटेल जास्त बघतो आहे. फॉर पुढचा पॉईंट घेऊया. फॉर एक्स इक्वल टू, पुढचा पॉईंट काय आहे, 1/3. 1/3. मग डबल डेरिव्हेटिव्ह बघा, हा डबल डेरिव्हेटिव्ह आला आहे. मग डबल डेरिव्हेटिव्हची किंमत या पॉईंटला बघायची आहे. कोणतं, एक्स ऐवजी काय आहे 1/3. मग जिथं जिथं एक्स आहे तिथं 1/3 किती झाला 14. आणि ॲन्सर काय आला, पॉझिटिव्ह आला. डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला. याचाच अर्थ काय आहे, याचाच अर्थ काय आहे, फंक्शन ए पॉझिटिव्ह आला तर मिनिमम असतं. कुठल्या पॉईंटला, आलेल्या पॉईंटला, एक्स इक्वल टू 1/3. आणि फॉर मिनिमम व्हॅल्यू, फॉर मिनिमम व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यूसाठी काय करणार, पुट एक्स इक्वल टू 1/3 इन इक्वेशन 3. एक्स इक्वल टू 1/3 इन इक्वेशन 3. कसं तर बघा, अँड देअरफॉर एफ ऑफ 1/3 इक्वल टू 5x³. एक्स ऐवजी काय आहे 1/3चा क्यूब आहे. ओके, प्लस 2 इंटू 1/3चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 1/3 अँड दॅट इज इक्वल टू 5 इंटू 1/3चा क्यूब, 3चा क्यूब 27 प्लस 3चा स्क्वेअर 2 इंटू 1/9 म्हणजेच 2/9. ओके, मायनस 1. एलशियम घ्या, एलशियम किती आला 27 आला. ओके, मग ही व्हॅल्यू 5ची येईल. 27 येण्यासाठी याला 3ने मल्टिपल करावं लागेल. 3 2 6 आणि याला 27ने. आणि किती आली व्हॅल्यू बघा, 6 + 5 11. ओके, 27मधनं 11 गेले, किती राहिले -16/27. -16/27 आणि ही झाली तुमची मिनिमम व्हॅल्यू. दिस इज अ मॅक्झिमम व्हॅल्यू अँड दिस इज अ मिनिमम व्हॅल्यू अँड दिस इज अ प्रॉब्लेम. ओके, तर असा हा प्रॉब्लेम. बघा बरं, काही शंका वाटते का तुम्हाला.